शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात घेतलं डिझेल अंगावर। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आवार येथील रामेश्वर लांडे या शेतकऱ्याने खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन डिझेल अंगावर घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी येथील रामेश्वर लांडे यांचे शेत असून ते शेतीची मोजणी अधिकाऱ्यांनी चुकीची केली। याबाबत भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार तक्रारी दिल्या, मात्र कुठलीच दखल न घेतल्यामुळे कंटाळून आज रामेश्वर लांडे या शेतकऱ्यानं भूमी अभिलेख कार्यालयात येऊन अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे। तर मी 4 महिने झाले सामने आले शेजाऱ्याची मोजणी झाली। माझं 15 फूट सामने आल्याच्या शेतात वावर जायला आहे। हे खराटे साहेब आले, सरळ धुरे सांगितले, 4 मेरा हिंडले, परत वापस गेले। पॉटची खून दिली नाही, काही नाही। इतर माणसं होते ते बोलले बी त्याले की बा तुम्ही साहेब खून नाही दिली, काही नाही, असं कसं सरळ हे। मग मी त्याच्या पुढे मोजणी शीट फेकलं। मी आतलं बा मग म्हणे बा 14 फुटाचा गॅप आहे। मी आतलं बा हे तुमच्या शासनाच्याच माणसानं मोजेला, मी काही घरी तयार केलं नाही शीट। बस उठला आणि सरळ चालला गेला। मी दुसऱ्या रोजी इथं आलो, तक्रार केली। साहेब म्हणत तक्रार दे। यानं 4 महिने झाले त्या तक्रारवर काहीच हे नाही केलं। पिंपरी गवडीमध्ये येते शेती, मी आवारमध्ये राहतो। हा आरोप आहे, मला माझ सिद्ध करून द्या। जे सत्य असेल ते करा। मला कोणाचं इंचभर पाहिजे बी नाही आणि कोणाचं हे बी नाही। माझं क्षेत्रफळ 15 फूट आहे दादा, त्याच्यात जायला मग याला खराट्यानं सत्य मोजलीच नाही ना। हा हे कारण हे सतावून राहिले। हा खराट्या अटी तर 4 महिने झाले चक्र चालू आहे। याचं सामने शेजाऱ्याचं मोजलं तापासून तक्रार दिली याच्याजवळ, तर यायनं मग निदान पाठवर येऊन तर पाहिजे। हो उद्या येतील, 20ला येतील, 25ला येतील। 2-3 वेळा भेटलो। पहिले दुसरे साहेब होते त्याला भेटलो। अटी हे फक्त होऊन जाते। अटी आलो की ते साहेब सोमवार परत राहतात हजर। बाकीचे इतर हे मोठे साहेब पूर्ण ते अंदरले हाफिस। मी पहिले माझी मोजणी व्हायला होती। मी सर खरं आता सत्य सांगतो। मग शेत तिन्ही साईडले सरकलं, इकडल्या साईडले धरण आहे। त्याला सांगितलं बा तुमच्या इकडे तिन्ही साईडले वावर आलं ना, मा तुम्ही मोजणीचे अर्ज टाका, तुमच्या शंका निघता। मला कोणाचं पाहिजेत नाही। समज तुम्ही 1 वर्ष माझी मोजणी आली नाही बा, या हिशोबानं मग इकडून गटावालेनं मोजला द्यायचा नंबर, वरच्या वालेनं मोजला। हा सामने आला अर्जच ना टाके साहेब, म्हणून नाही कोण भगत घेत ना, पैसे नाही। मला सत्य पाहिजेत नव्ह दादा। अरे काय घेता, हे सतावूनच तसे राहिले ना। हा आला बादशाह खराट्यान सरळ धुरे सांगते हे कोणती मोजणी आहे, चाल मोजणं म्हणा सामने आल्याचं 7-12 हिशोबानं व्हावं। आमच्या वावराचे लोक जाय म्हणे मला, तो दिल्लीची दाखवते का गरीबाले हवा तो। माई मागणी काहीच नाही, सत्य मोजा। त्या सामने आल्याचं बिन मा बी मला कोणाचं पाहिजेत नाही।